नाही. ठीक आहे, डन. चला, shall we begin? Okay, let's start again. English spoken. Right. आता बरं दिसते. आहे का, चांगलं दिसतं का? असं नाही ना की एक डोळ्यावर बल्ब येते, हा बल्ब येते आणि माझं नाही ना. काय नाही, चालू करा तुम्ही. चालू आहे ना मग. थोडं मागे सरकून. आवाजाचं हे होतं ना, म्हणून म्हटलं मी. आवाज ठीक आहे. जोरात म्हणजे नाही नाही, व्हिडिओ मध्ये आवाज बरोबर आहे. व्हिडिओ मध्ये येईल आवाज. ठीक आहे, चालेल. ओके, पे अटेन्शन. हां, तेच हे व्हिडिओ करतो. ओके, okay, let's begin again. We should go with your continue with your English spoken, which is very important. परत सेंटेन्सेस सांगणार, रिवाइज करायचं. काय करायचं? कीप ऑन रिवाइजिंग. बोलत राहायचं. ते समोरचा माणूस किती वैतागला ते सोडायचं नाही. तोच एक हे आहे जो आपल्याला सपोर्ट करू शकतो. कळत आहे? समजलं का? ओके, आता तिकडे नको, इकडे लक्ष द्या. ते तुम्ही मग मी बोलून काय फायदा, तुम्ही त्या व्हिडिओकडे लक्ष देतात. हां, आता मला बोलायचं आहे, असं मराठीत बोलायचं आहे. मराठीतून शब्द असे आहेत की झालं गेलं विसरून जा. कसं बोलायचं इंग्लिशमध्ये? मी म्हटलं झालं गेलं विसरून जा, हे तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. सिम्पल आहे. मराठी तुम्ही एवढं हां बघा, इंग्लिशमध्ये खूप साधं सरळ वाक्य आहे, पण ते तुम्हाला माहीत नाही कारण तुम्ही त्यामध्ये कनेक्टेड नाही आहे. बट मी काय म्हणतात, कनेक्टेड नाही आहे. बी कनेक्टेड. आता बघ, लिव्ह इट. क्या बोलते हैं? फॉरगेट इट. क्या आता है? फॉरगिव हिम. माफ कर दे. मैंने क्या बोला? झालं गेलं विसरून जा. अभी तुम्ही झालं गेल्याच्या मागे नका लागू. एक्झॅक्ट वर्ड आहे, स्पेशल वर्ड आहे. वेदांत जर तो माईक, अरे पण माझा तुमचा मोबाईल लागेल मला. नाही नाही, हे नाही, त्याचा जो साऊंड आहे ना, साऊंड. हां, ओटी जेवण करून काय छोटा आणलंय आहे माझ्याकडे सगळं. अरे ह्याच्यामध्ये तर ते डिवाइस आहे ना, जो ब्लूटूथ नाही. हा ब्लूटूथचा नाही आहे, नेटच म्हणतो ना. ठीक आहे, चालेल. ओके, आपण काय म्हणा, लिव्ह इट, फॉरगेट इट. लिव्ह इट, फॉरगेट इट, फॉरगिव्ह हिम. समजलं ना? तुमच्या मेंदूमध्ये ते स्ट्राईक व्हायला तुम्हाला काय करावं लागतं? फॉलो करावं लागतं. ते काय करावं लागतं? अवघड नाही आहे. बोललो का नाही सर मी काय करू, काय नाही करायचं. हां, नाही हो नाही हो, नंतर नाव सगळे स्पेशल लोक होते. हां प्रशांत, ठीक आहे. मला बरोबर 8 वाजता उठायचं आहे. कसं बोलायचं इंग्लिशमध्ये? I have to wake up at 8 o'clock sharply. काय होतं? I have to wake up at 8 o'clock sharply. काय बोलायचं? I have to wake up at 8 o'clock. असं बोलतो. I have to wake up sharp at 8 o'clock. काय होतं? लिबरिंग मोमेंट आणि तो सेंटेन्स बरोबर आहे. आजच आपण व्हिडिओ चालू केले, त्या दिवशी पण झाले. काय एवढं मागे सारखा मागे सारखा मागे करू का? मागे आता बघा, तुम्ही दिसतंय मला माहित नाही तुम्ही काय बघताय. तोंड बघताय का माझ्या एवढं दिसते बघा सर. एवढं नाही तुमचं पोट दिसतंय आणि ते एवढं दिसतंय ना बाबा. आणि शर्ट दिसतो पूर्ण. तेच म्हटलं ना, व्यवस्थित दिसते ना एकदम क्लिअर. अरे बस रे बाबा बस. Focus. आता तेवढं बघायला काय मी इथूनच आज दिसणार आहे. बस ना. इकडे चला ठीक आहे, झालंय. ओके, क्लिअर आहे. तुम्हाला काही सेंटेन्स 10 सेंटेन्स ते रब करायचे, म्हणजे ब्रशअप करायचं. काय रे ब्रशअप करायचं, प्रॅक्टिस करत जायचं.
ब्रश अप युअर प्रॅक्टिस. काय म्हणजे जरा Brush up your practice. your tongue, your mouth organ should be comfortable while speaking those sentences which you are practicing right now. Got it? समजतंय? मला असं बोलायचं आहे की आज लवकर आवरून मला घराच्या बाहेर पडायचं आहे. बघा मी मराठीत बोलतो, मला लवकर आवरून घराच्या बाहेर पडायचं आहे. हे इंग्लिशमध्ये तुम्ही कसं बोलणार? लवकर आवरून मला घराच्या बाहेर पडायचं आहे. कळलं? हाऊ टू से? As early as possible, I want to get ready and leave. Yeah. I just have to move fast. I have to move fast as early as possible. As early as possible. I have to move fast I have to move fast. as early as possible. As Right? early as possible. I have to move fast I have to move fast. as early as possible. As early as possible. हे सेंटेन्स फॉलो करायचं. काय करायचं? This is sentence follow करायचं. कळतं मी काय म्हटलं? आपण हे जात नाही ना, मी हा शोध हा जात नाही. नाही जात. नाही जात.